जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक समस्या, अनेक प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आहेत. आता आपण पाठीमागं पाहतोय हे माणिकडोह धरणाचा बॅकवॉटर आहे. झपाट्याने पाणी कमी होतं आहे. आपण बाजूला पाहतोय अधिक प्रमाणामध्ये वाळवंट या ठिकाणी होतं आहे. या भागाचा विकास होण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष देवराम लांडे, माजी जिल्हा सदस्य देवराम लांडे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तरी पण म्हणावा असा या भागाचा विकास होत नाही. रस्त्याचे प्रश्न 5वीला पुढलेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा समस्या देखील आहे. म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. काही गावांमध्ये जलजीवन मिशनचे प्रश्न आजही ती कामं बाकी आहेत. आज देवराम लांडे साहेबांच्या गावची यात्रा आहे. ते खूप माहोलमध्ये आहेत, गॉगल विगल आहेत, कारण एकदम मस्तपैकी सुनबाई त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. अनेक जण नडले पण देवराम लांडे नाही पडले. म्हणजे सुनबाईंचा पराभव कोणी करू शकलं नाही. त्यांना समोरच्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त करायचं होतं, परंतु असो, शेवटी जय पराजय असतो. पडले ते पण आपले, विजय झाले ते पण आपले. लांडे साहेब आज गावची यात्रा आहे. काय तुमच्या गावच्या परिसरातील लोकांना काय शुभेच्छा? हा नमस्कार वाणी साहेब. मी खरं तर यथाळ बाबाचा भक्त आहे आणि मी फार आज खुशी आहे. माझ्या भाषी शाळेमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर यथाळ बाबाला मी मानणार आहे. आणि पहिल्यापासून लहानपणापासून मी कुस्त्यांचा एक आवडीचा शेकून आहे आणि मी कुस्तीचा पैलवान, पट्टीचा पैलवान असल्यामुळं मला माझ्या यात्रेची एक आखाड्याची फार मोठी आवड आहे आणि आखाडा माझा धन्य होतो. माझी यथाळबाबाची यात्रा आहे. यथाळबाबाच्या यात्रेमध्ये आमच्या इथं लेडीज नाचत नाही, त्याच्यामुळे आमच्या इथं भारुडाचा कार्यक्रम असतो. पण आमच्याकडे आखाडा मात्र अगदी जर 4 वाजता सुरू झाला तर रात्री 11 वाजेपर्यंत लाखापर्यंत कुस्त्या होतात. आणि भव्यदेवी असा जवळजवळ 100-1 ढाली, 4-5 चांदीच्या गद्दा, बादल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि गावकरी आणतात आणि गावकरी मोठ्या प्रमाणामध्ये देणगी स्वरूपामध्ये मदत करतात. उर्वरित काय असेल ते माझ्यासारखा कार्यकर्ता करतो. आणि मी खरं तर यथाळबाबाला मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी नेहमीच राजकारण असेल, पैलवानकी असेल, व्यवसाय असेल, कुठल्याही बाबतीमध्ये वाणीसाहेब तुम्हाला माहिती आहे की आज माझ्या गावची यात्रा आहे. हा जो परिसर तुम्ही बघताय हे धरण आहे. तुम्ही हे धरण आमच्या उशाला, कोरड आमच्या घशाला. पण आता आम्ही खरं तर बऱ्यापैकी जलजीवन योजनेच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप गाडून पूर्ण झालेत. आता मोटारी बसणं बाकी आहे. परंतु आदरणीय या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि पहिल्या पालकमंत्री आदरणीय सुनीत्रा वहिनी आमच्या, त्या खरं तर आधी दादांच्या दुःखात निधनानंतर आज त्यांनी ती दोमाने त्या सरसावल्या आहेत आणि निश्चितपणे महिलांच्या डोक्यावरचा हंडा सुमित्रा वहिनी निश्चितपणे उतरतील. कारण महिलेलाच महिलेची काळजी असते. आत्तापर्यंत खरं तर खूप असा दादांनी विकास केला आमच्याकडं. जरी काही मनाचा विकास राहिला असेल तरी आम्ही दादांचे पायक आहोत. खरं तर दादांच्या जाण्याने आम्हाला फार मोठं दुःख झालेलं आहे आणि दादा गेले तरी पण आमच्या वहिनी निश्चितपणे आम्हाला सावरतील आणि गरिबाला न्याय देतील. पुणे जिल्ह्याचा उणीव भासणार नाही. दादांची जागा त्यात चालवतील. आज माझ्या गावची यात्रा आहे. आपण बोलूया यात्रेकर. वाणीसाहेब तुम्ही आलात माझ्या अगोदर, तुम्ही यथाळबाबाचं दर्शन घेतला. तुम्हाला पण यथाळबाबाची फार आवड आहे आणि निश्चित अगदी खुशी यात्रा आहे. आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी घरटी बकरू असतं. माझी स्वतःची आज जवळजवळ 10 ते 15 बोकड, माहिताईचं 9-11 बोकडचा. आणि हे अशा प्रकारचा आम्ही यथाळबाबाला मानणारी माणसं आहोत आणि यथाळबाबा हाच आमचा दैवत म्हणून मानलं जातं. आणि एक चांगल्या प्रकारचा उत्सव हा आज आणि उद्या. आजचा आता पालखी निघेल 5 वाजता पालखी निघाल्यानंतर संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम होईल, शोभेचा दारू काम होईल. सगळं अगदी म्हणजे देवाची यात्रा ही देवाला मानणारे आम्ही मंडळी आहोत. आणि पुन्हा मुंबईवरून येणारे आमचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट पाहुणे आणि या परिसरातील सगळे माझे कार्यकर्ते, मित्रमंडळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहतील. आपणसुद्धा माझ्याबरोबर जेवावं आणि जावं. तुम्ही थोडंसं एक राऊंड मारून आपण बरं वाटेल सर. तुम्ही जर आले, आमची पालखी जर कवर केली तसं आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवू, तुम्ही बातमी करतात. आम्ही याच्या अगोदर तुम्ही देवाचं दर्शन घेऊन आलात, पण अगदी मनापासून तुम्ही देवाला मानताय. तुम्ही आमच्या गावात आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. देवराम लांडे कामाचा माणूस. या भागामध्ये महिलांची कुठं अडवणूक झाली, कोणाचे काही लोकांनी पैसे बुडवले तर बनकर फाट्यापर्यंत जाणारा माणूस, किंवा पोलीस स्टेशनला एखाद्यावर अन्याय झाला त्यांचे प्रश्न सोडवणारा माणूस देवराम लांडे यांची आजही मोठ्या प्रमाणात चांगली ओळख आहे. आजही देवराम लांडेंना मानणारी
सर्वाधिक माणसं या भागामध्ये आहे. सुनबाई तुमच्या विजयी झालेल्या आहेत. जुन्नरकडनं जो रस्ता इकडे येतो तो भुंडेवाडीपर्यंत चांगला आहे. तिथपासून पुढे मात्र रस्त्याला खूप खड्डे आहेत. काय रस्त्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल किंवा काय सांगाल? हे रस्ते सगळे मंजूर केलेत आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांनी. खरं तर पालकमंत्री अजितदादा पवार असल्यानंतर हे रस्ता हा इथनं केवाडीपासून तर आजनोळ्यापासून तर पार माणिकडोहापर्यंत जवळजवळ 22 कोटी रुपये मंजूर आहेत. आणि फक्त त्या रस्त्याला निधी नाही म्हणून ते शेवाळे म्हणून ठेकेदार आहे ते करत नाही. आपटाळ्यापासून तर घाटघरपर्यंत जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर आहे. ते 50% काम झालेले, फक्त कार्पेट बाकी आहे. ते सगळे अतुल शेठ बेनके साहेबांनी आपटाळे ते घाटघर आणि आपटाळे ते जुन्नर हे सारे रस्ते खरं तर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे काही कोटी रुपयाचा निधी आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबाच्या माध्यमातून खरं तर अजितदादांनी दिला. परंतु त्याच्यामध्ये काय आता थोडंसं या लाडक्या बहिणीमुळं निधी येत नाही. त्याच्यामुळं ठेकेदारसुद्धा काम करायला धाडस करत नाही. काम करून गेल्याच्यानंतर पैसे मिळतील का नाही. नाही तर रस्ते हे मंजूर आहेत, जरी आज होतील उद्या होतील 2 महिने लेट होतील, पण हे आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब आणि आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून हे ग्रामीण भागातले सगळे रस्ते प्लॅनमध्ये आलेले आहेत, मंजूर झालेत. काही नियमित झालेत, काही होणं बाकी आहे, काही काम चालू आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले. तुमच्या सुनबाई जिल्हा परिषद सदस्य चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. जुन्नरला एखाद्या विभागाचं सभापतीपद मिळणार आहे. काय कानावर चर्चा, काय नियोजन, काय तुम्ही सांगाल? वाणी साहेब आम्ही तर इच्छुक आहेत. आता आमचे नेते आहेत अतुल शेठ बेनके साहेब, ते प्रयत्न करतीलच. जसं मला बेनके साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्ष केला तसं अतुल शेठ बेनके निश्चितच माहीताईला पद देतील असं आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्हाला म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. आणि माहीताई ही माझीच ही सुनबाई आहे तशी अतुल शेठची सुद्धा सुनबाई आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे अतुल शेठ बेनके साहेब सुनबाईसाठी प्रयत्न करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण पाहतोय आज केवाडी गावची यात्रा आहे. देवरामजी लांडे यात्रेला आलेले आहेत. त्यांचा यात्रेचा माहोल मोठा आहे. या भागातील विकासामध्ये देवराम लांडे यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. माई लांडे या भागातील मतदारांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. या भागातले प्रश्न सोडवण्याचे त्यांचे प्रयत्न राहणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये एखादं महत्त्वाचं पद त्यांना मिळेल अशी अपेक्षा ह्या सगळ्या मंडळींना आहे. अतुल शेठ बेनके यांचं या आदिवासी भागावर खूप प्रेम राहिलेलं आहे. माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचं देखील खूप प्रेम राहिलेलं आहे. देवराम लांडे जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्यानंतर वाळूच्या गाडीमध्ये गेले आणि येताना लाल दिवा घेऊन आले. आतासुद्धा अतुल शेठ बेनके यांनी अनेक लोकांचा विरोध असताना अजितदादांच्या आग्रहास्तव त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि देवराम लांडे या पठ्ठ्याने माई लांडे यांना विजयी केलेला आहे. आता आज त्यांच्या गावची यात्रा आहे. आपण सगळेजण वेताळबाबाला प्रार्थना करूया या सगळ्यांच्या साक्षीनं की वेताळबाबा ह्या माई लांडेंना या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे एखादं महत्त्वाच्या जबाबदारीचं पद द्या. वाणी साहेब खरं तर हे आमच्या वत्तूर गावचे ब्यांजो पाटीचे सहारा ज्यांच्या नावातच सहारा काय आहे त्यांच्या नावामध्ये अशा प्रकारचं चांगलं सुंदर असं ब्यांजो पार्टी माहिताईच्या आणि आमच्या यात्राबाच्या पालखीच्या मिरवणुकीसाठी वत्तूरवरून आता हे सगळे माझे मित्रमंडळी रवाना झाले आहेत. खरं तर माझ्या वाढदिवसाला डीजीचं थोडंसं हे झाल्यामुळे आम्ही डीजीचाही आता कॅन्सल केला आहे. डीजी वापरायचंच नाही. परंतु मला बरं वाटलं की या ठिकाणी साई सहाराचं एक प्रसिद्ध जुन्नर तालुक्यामध्ये असणारं हे ब्यांजो पार्टी हे आज माझ्या यात्रेची पालखी काढण्यासाठी सज्ज झालेलं आहे. तरी मी अगदी त्यांच्यावरही मी अगदी खुशी आहे. अगदी तुम्ही आताच आलात ना? काय नाव कोण आहे अध्यक्ष कोण आहे? काय तुमचं म्हणजे विशेष काय असं? विशेष काय नाही, पारंपरिक वाद्य आणि आता लोकांचा कल पारंपरिक वाद्य वाढत चाललाय. बँज ग्रुप हाय 20-25 पोरं आहेत आपली वाजवणार. ठीक आहे, खुशी चाला. वाणी साहेब आपण बघितलं मग दाखवलं. हा जो परिसर आहे हा टोटल पावसाळ्यामध्ये इथं येणारे पर्यटक वर घाटावर जाते नाही, पण हा स्टॉप असा आहे का इथं पांढरे स्टॉप. इथं आमचा आरोग्याचं PHC आता इथं 2-3 दिवसांनी सुरू होणार आहे. ती पण अतुल शेठ बेनके साहेबांनी ती PHC. आता इथं आपण पाठीमागं पाहतोय हे तुम्ही या ठिकाणी वेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं काम अर्धवट राहिलेलं आहे. अध्यक्ष काय नेमकी अडचण आली? की 2002ला मी अध्यक्ष असताना एक ठेकेदार होता आणि तो पळून गेला. तो पळून गेल्यानंतर हे तशीच राहिलेले. पण ते आता माझे जे अपूर्ण काम आहेत ती माहीत आहे करतीलच.
ते एकीकडून आम्हाला पण वाईट वाटतं. त्याला 2002 मी आता 2026 म्हणजे 25 वर्ष झालं. त्या ठेकेदारानं ते हे उभे केले आणि त्यानं बिलही घेतले आणि तो निघून गेला. परंतु आता त्याच्यानंतर 25 विषय मार्गी लागेल. हो तो निश्चित वाणीसाहेब मार्गी लागेल. आणि ही सगळे या परिसरामध्ये अत्यंत मी तर खरं तर सुनबाईवरती फार खुश आहे. सुनबाईवरती जबाबदारी टाकली. माझी अपेक्षा होती की समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करायचा, पण झालं कसं, आमचे दादा गेले आणि दादा गेल्याच्यात आम्ही प्रचार बंद केला. माहीत आहे तर प्रचार केला आम्ही, प्रचार नाही केला तरी निवडून आल्या, पण आमची अपेक्षा नाही झाली पूर्ण. आमची अपेक्षा अशी होती की समोरच्या उमेदवारांचं जर डिपॉझिट जप्त केलं असतं तर आम्हाला समाधान वाटलं असता. कारण सगळे पश्चिम भागातले कार्यकर्ते सर्व पक्ष सोडून एकत्र आलते आणि त्यांचं टार्गेट होतं की देवराम लांड्यांना पाडायचं. त्यासाठी सगळ्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सगळे एकत्र आलते. पण आता मला अंदाज आला, सगळे एकत्र येऊन सगळे पक्ष एकत्र होऊन सुद्धा मी यांना ऐकलो नाही प्रचार न करता. त्याच्यामुळे आता परत हे माझा नाद करणार नाही. मग याला सगळ्यांना किती बी येऊ द्या समोर, त्यांना एकटा बाज, किती बी येऊ द्या समोर, त्यांना एकटा बाज. ह्या कामातून एकटा बाज हे माझ्या जनतेने दाखवून दिले. माझ्या जनतेने ज्या माझ्या सुनबाईला आशीर्वाद दिला त्या जनतेने मी आभार मानतो. पैसे न वाटता यांनी माझे जेवणाचे डबे पकडले, वाटेल ते झालं, पण मी काय प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा की त्यांनी जेवढे माझ्यावर टीका केली, मी पहिलंच माझ्या भाषणात सांगायचं, जेवढी माझ्यावर टीका होईल तेवढा जास्ती दिवस मी राजकारणात टिकल. आणि त्यांनी टीका केल्यामुळे मी आता टिकलो. 5 वर्ष तर आता आहेतच, पण इथून पुढं आता मात्र 10 ते 15 25 वर्षे माझी सुनबाई मात्र आता हटत नाही आणि यांना आता ती पुरून उरेल. अशा प्रकारचं एक अभ्यासू नेतृत्व माहीत आहे अमोल लांडे, का ज्यांनी त्या काळला आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली त्या ठिकाणी माहितांना आभार मानण्याची, भाषण करण्याची संधी खरं तर अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी दिली. सगळ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की एवढ्या 75 सदस्यांमध्ये माहिताचं अप्रतिम भाषण झालं. आम्हाला वाटत होतं वादळच भारी आहे, पण सुनबाईसुद्धा तुमची खूप भारी आहे, खूप सुंदर आणि अभ्यासमार्गाने बोलतात. असं काल सुनबाईंनी तिथं पद मिळेल नाही मिळेल तो पुढचा भाग, पण अख्ख्या जिल्हा परिषद सदस्यांनी माहीत आहे तिथं कौतुक केलं. त्याच्यामध्ये मला आनंद वाटला. आता तुमच्या जिल्हा परिषद गटातील पंचायत समितीच्या सदस्या, भिवाडे खुर्दच्या सरपंचताई, जुन्नर पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत, त्यांना काय शुभेच्छा? नाही, काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा. ते कामात आपल्या मतदारसंघात आहेत, परंतु आमचा डांगर साहेब आम्ही अगदी 100 मताने गेला त्याचं आम्हाला दुःख आहे. आणि शेवटी राजकारणामध्ये हे चालत असतं. मी ज्या वेळेला इलेक्शनमध्ये मला तिकडली मी बघा मी वाणीसाहेब मी पहिलेच बोल माझी 6 सीटं येणार, माझी तिकडली 3 सीटं निवडून आली, इकडली 2 आली. एक 100 मताने गेलं की नाही गेलं, पण ते आता पडलं ते पडलं. शेवटी हा मतदारसंघ शाबूत ठेवण्यामध्ये मी यशस्वी झालो. आणि माझं रेडिंग आहे, मला जे आमदारकीला मतं पडली ना 25,000, ती इकडं 13,000 आणि तिकडं 12,000, माझी बेरीज जागे होते. 25,000ती माझी घट होत नाही, हे सुद्धा माझी एक अभिमानाची गोष्ट आहे. देवरामजी लांडे, एक नेहमी प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये राहतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक मंडळींना माईच्या उमेदवारीला प्रचंड विरोध दर्शवला. अतुल शेठ बेनकेंना अनेकांनी सांगितलं, अनेकांनी त्यांचे कान भरवले. अजितदादांनी ना अतुल शेठनी त्या कोणाचंही न ऐकता माईला उमेदवारी दिली. समोरची मंडळी तोंड कशी पडली? हे बघा, शेवटी जनता ही जनार्दन आहे. जनतेने ठरवलं तर माहीताई निवडून येणार. माहीताई प्रचार न करता एवढ्या मताने निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं मला त्याचा एक सार्थ अभिमान आहे का आम्ही जर दादा आमचे गेले नसते, आम्ही जर प्रचार केला असता तर समोरच्यांचं काय झालं असतं हे तुम्हाला कळलं असतं. पण आम्ही प्रचार न करता सुद्धा माहीताई एवढ्या मताने निवडून आले, याच्यात आम्हाला समाधान आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून सुद्धा काही कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधामध्ये काम केलं, कसं पाहता? राष्ट्रवादीने आमच्यात राहून सुद्धा डबल ढोलकी वाजवली, त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही. पण मला माझा विश्वास होता, माझ्या कामावर विश्वास होता, माझ्या कर्तबदारीवर माझा विश्वास होता, माझ्या गोरगरीब जनतेवर माझा विश्वास होता. काहीतरी झालं नाही, आता ही 13,000 मतं पडली, 100 मतांनी का होईना पण माहीताई निवडून होती, हा मला विश्वास होता. देवराम लांडे मुक्ताईच्या साक्षीनं शिवसेना पक्षामध्ये गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. देवराम लांडेंच्या सुनबाई आता जिल्हा परिषद सदस्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाल्या. देवराम लांडे यांचा पक्ष कोणता? आमचा पक्ष राष्ट्रवादी. राष्ट्रवादी घड्याळ घड्याळ घड्याळ. अतुल बेनके, सुमित्रा वहिनी. आपण पाहतो देवराम लांडे यांच्या गावची यात्रा आहे. अतिशय खुशी आहेत आणि देवराम लांडेंचं काम खरोखर चांगलं राहिलेलं आहे. त्यांना यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, केवाडी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.